पन्हाळा म्हणजे कोल्हापूरला मिळालेलं एक वरदान आहे। महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पन्हाळगडावर निसर्गाचा वरदहस्त आहे। त्यामुळेच मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाळ्यातही ऐतिहासिक पन्हाळगडावर निसर्गानं अक्षरशः चमत्कार घडवला। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र तप्त उन्हानं होरपळून जात असताना आज सकाळी पन्हाळगडावर चक्क धुक्याची दुलई पसरली होती, तर तापमान थेट 10 अंशांवर आल्यानं पन्हाळगडावर आल्हाददायक वातावरण होतं। धुक्यानं वेढलेल्या पन्हाळगडावर फिरताना अनेक पर्यटकांनी जणू स्वर्गसुखाचा आनंद घेतला। सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर आज सकाळी निसर्गाने एक चमत्कार घडवला। सोमवारी दिवसभर 39 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पन्हाळ्यावर आज सकाळी मात्र कडाक्याची थंडी होती। सोमवारी मध्यरात्रीनंतर वातावरणानं अचानक कूस बदलली आणि तापमानाचा पारा थेट 10 अंशांवर घसरला। आज पहाटेपासूनच पन्हाळगडावर दाट धुक्याची चादर पसरली। वाऱ्याची झुळूक आणि वाढलेला गारठा यामुळे पन्हाळ्यावर जणू हिमालयीन थंडी अवतरली। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेली गावं धुक्यामुळे दिसेनाशी झाली। त्यामुळे सोमवारी दिवसभर उकाड्यानं हैराण झालेले नागरिक अक्षरशः अवाक झाले। पन्हाळ्यावर आलेल्या पर्यटकांनी तर या स्वर्गीय वातावरणाचा मनमुराद आनंद घेत मोबाईलवर भरपूर व्हिडिओ काढले। पन्हाळ्यावर काश्मीर अवतरलं अशा प्रतिक्रिया देत अनेक पर्यटक पन्हाळ्याच्या प्रेमात पडले। धुक्याच्या दुलईत हरवलेले रस्ते, थंडगार वारं आणि मस्त गारव्यामुळं संपूर्ण पन्हाळा एखाद्या स्वप्ननगरीसारखा भासत होता, तर नरवीर बाजीप्रभूंच्या पुतळ्याचं तेज आणखीनच उजळलं होतं। विशेष म्हणजे उन्हाळ्यात पन्हाळ्याचं तापमान साधारण 20 अंशांच्या खाली जात नाही, मात्र यावेळी ऐन मे महिन्यात पन्हाळगडावरील तापमान 10 अंशांपर्यंत आल्यानं हवामान अभ्यासकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला। आयुष्यात असा अनुभव कधीच घेतला नाही अशी भावना पन्हाळगडावरील काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली। ऐन उन्हाळ्यात गारठलेल्या पन्हाळगडावरील वातावरणामुळे पर्यटकांना मात्र एक अविस्मरणीय अनुभव मिळाला। बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील।